9 ऑगस्ट 2016। एक मराठा लाख मराठा अशा ठिणगीने संपूर्ण महाराष्ट्रभरात मराठा क्रांती मोर्चाचं अग्निकुंड पेटलं आणि याच अग्नीतून उठली एक केशरी ज्वाला, ती म्हणजे मराठा पातशाह हिंदुस्थानचे आराध्य दैवत शिवछत्रपती महाराजांची जयंती ही त्यांच्या अधिकृत ऐतिहासिक जन्मतारखेनुसार 19 फेब्रुवारीलाच साजरी व्हावी अशी मोर्चातून झालेली प्रमुख मागणी। याच मागणीला अनुसरून राजमाता मासाहेब जिजाऊ यांच्या जयंती मुहूर्तावर नाशिक जिल्ह्यातील काही मावळे एकत्र आले आणि त्यांच्या मनी इच्छा प्रगटली की आपल्या नाशिकमध्ये ही शिवछत्रपतींची जयंती ही 19 फेब्रुवारी या जागतिक तारखेनुसार साजरी व्हावी। मग हीच श्रींची इच्छा समजून आदिशक्ती भवानीच्या आशीर्वादाने निश्चय झाला सोहळा करण्याचा। एक दिवसीय नाही तर संपूर्ण सप्ताहाचा शिवप्रभूंचा इतिहास अभिमानाने सांगणारा, सर्वसामान्यांना आपलासा वाटणारा, सर्वपक्षीय व जागतिक कीर्तीचा जयंती नाही तर जन्मोत्सव शिवछत्रपतींचा। तो दिवस होता 13 जानेवारी 2018 आणि याच दिवसाने सुरुवात केली एका अजरामर अध्यायाची। तुम्ही बघताय ही कथा शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोडची। शिवजन्मोत्सव म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचा सोहळा आणि रयतेस काडीचा आजार द्यावा या गरज नाही, म्हणजे स्वराज्याच्या कार्यात रयतेला काडी मात्र त्रास होता कामा नये असा आदेश शिवछत्रपतींनी मावळ्यांना केलेला होता। महाराजांच्या याच आदेशाचे पालन करत शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोडने ठरवलं की उत्सवाच्या निमित्ताने वर्गणीच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची सक्ती जनतेवर न करता संपूर्ण उत्सव हा सभासदांच्या स्वखर्चाने केला जाईल आणि अशा प्रकारे 2018 साली मोजके 214 सभासद सोबती घेऊन या परंपरेचा पाया रचला गेला। शिवजन्मोत्सव समिती ही कधीही वर्षभरात कोणत्याही व्यापाऱ्याची वर्गणी वगैरे काहीच घेत नाही। आपला कॉन्ट्रीब्युशन काढून ते स्वतःच्या खर्चाने कार्यक्रम करतात। ते कोणत्याही व्यापारीला त्रास देत नहीं किंवा वर्गणी मांगत नहीं। जब से शिव जयंती जन्मोत्सव सोहळा नासिक रोड समिति का चालू हुआ है तब से व्यापारी वर्ग को कोई तकलीफ नहीं है। वर्गणी लेने कोई आता नहीं है हमारे पास, जिसको स्वघोषित दे देते हैं उनको डायरेक्ट जाके दे देता है। महाराष्ट्रभरात राज्याच्या कानाकोपऱ्यात असंख्य ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते, पण नाशिक रोडचा पॅटर्नच वेगळा आहे। इथे शिवजयंती नाही तर शिवजन्मोत्सव होतो। इतर ठिकाणी 19 फेब्रुवारीच्या काही दिवस आधी शिवजयंतीची तयारी सुरू होते, पण नाशिक रोडचं तसं नाहीये। या शिवजन्मोत्सवाच्या तयारीला कित्येक महिने आधीपासूनच सुरुवात झालेली असते। प्रत्येक वर्षी या शुभ कार्याचा प्रारंभ शिवनेरी, रायगड, सिंहगड अशा विविध शिवतीर्थांच्या दर्शनाने होतो आणि मग सुरू होते जगात भारी 19 फेब्रुवारीची तयारी। फक्त जल्लोषच नाही तर शिवविचारांचा जागर होतो। शिवजन्मोत्सव सप्ताहातील प्रत्येक दिवस शाहिरी, नाटक, प्रबोधन, व्याख्यान अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून शिवप्रभूंचे व त्यांच्या शिवचरित्राचे अखंड स्मरण केले जाते। शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोडचा हा सोहळा फक्त डोळे दिपावणारा नाही तर खऱ्या अर्थाने संकट काळात दीनदुबळ्या रयतेच्या डोळ्यातील अश्रू पुसणारा आहे। कोरोना महामारीच्या काळात पुरवलेली मोफत ॲम्ब्युलन्स सेवा असेल, रक्तदान शिबिर असेल, शिवभक्तांसाठी अन्नछत्र असेल, अशा या शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड करत असलेल्या जनकल्याणकारी सोहळ्याला शिवछत्रपती महाराज साहेबांचा आशीर्वादच म्हणावा लागेल। मागील सलग 9 वर्षांच्या शिवजन्मोत्सवाच्या साजरीकरणाने शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोडने जणू नाशिककरांना वेडच लावलंय। इथे असणारा जनतेचा गजबजाट, लाइटिंगचा झगमगाट आणि आतिषबाजीचा कडकडाट बघून हा सुख सोहळा स्वर्गी नाही अशी भावना जणू मनी प्रकटते। नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात शाळेतल्या मुलापासून 80 वर्षाच्या म्हाताऱ्या आजोबांना जरी विचारलं तरी शिवजन्मोत्सव म्हटलं की शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोडचं नाव हे हमखास घेतलं जातं आणि म्हणूनच नाशिकमध्येच नाही तर नाशिकच्या बाहेरही भारतभरातून या शिवजन्मोत्सव सोहळ्याला प्रचंड लोकप्रियता आणि जनतेचा उदंड प्रतिसाद भेटतोय। म्हणूनच नाशिक रोडचा हा शिवजन्मोत्सव सोहळा आता एक लोकोत्सव झालाय। तो कसा ते बघूयात। नाशिक रोड इथे जी शिवजयंती सोहळा आपण सार्वजनिक आयोजित करतो, जिथे आपण सर्व पक्ष मिळून एकत्रित होऊन एक सोहळा आयोजित केला जात आहे। आम्ही लहानपणापासून बघतो की जी शिवजयंती होती महाराष्ट्रातली सगळ्यात एक नंबर शिवजयंती होती। लाखो भाविक शिवाजी महाराजांच्या दर्शनासाठी येतात। बऱ्याच ठिकाणी शिवजन्मोत्सव किंवा शिवजयंती सोहळे बघितलेले असतील तर त्यांच्यामध्ये आणि नाशिक रोडच्या शिवजन्मोत्सवामध्ये तुम्हाला काय वेगळी वाटते? फार फरक आहे मोठ्या प्रमाणात।
कारण की जी समितीची जी एकी बघितली ना तर कोणाची गरज पडत नाही मुळात. इथं राजकीय कुठल्याही प्रकारचा राजकीय बॅनर नसतो मुळात. एक शिवभक्त ना खरंच प्युअर शिवभक्त तर ह्या ठिकाणी नासरोडला बघायला मिळेल. आपल्या ह्या पूर्ण येतं एरियामध्ये पब्लिकला उभं राहायला सुद्धा जागा कमी पडते, एवढी पब्लिक असते. शिवजन्मोत्सव सोहळा नाशिक रोड परिसरातील सर्व शिवभक्त या ठिकाणी तो साजरा करतात. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविकांची गर्दी असते. त्या भाविकांच्या गर्दी नियोजनासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी नाशिक रोड, उपनगर आणि देवाली कॅम्प या पोलीस स्टेशनतर्फे बंदोबस्त या ठिकाणी नियोजित केला जातो. महाराष्ट्रामध्ये एकच नंबर नाशिक रोड म्हटलं तर सगळ्यात एक नंबर शिवजयंती म्हणजे फक्त नाशिक रोडचीच असते महाराष्ट्रात. महाराष्ट्रभरातल्या नंबर 1च्या शिवजन्मोत्सव सोहळ्यासाठी तुम्ही या मंचाचं काम करताय, खरंच भाग्याचं काम आहे. स्टेज बांधत असताना नक्की किती दिवसाचे हे कष्ट असतात आणि किती दिवसात हा सगळं मंच पूर्ण केला जातो, याच्याबद्दल काय सांगा? याच्यामध्ये ह्या समितीचा पहिला गोष्ट बोलायचं झाला तर गेली 6 महिने ही समिती प्लॅनिंग करत असते की कसं यावर्षी आपल्याला हा सोहळा किती भव्य प्रमाणात करता येईल. याच्यामागे समितीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचं खूप मोठं पाठबळ असतं आम्हाला की बाबा ह्यावर्षी आपल्याला काय वेगळं देता येईल, लोकांसमोर आपण जाताना आपण काय वेगळं देऊ शकतो. त्यामुळे हे प्लॅनिंग गेली 6 महिन्यापासून आमचं चालू असतं. एवढं भव्य प्रमाणात शिवजयंती अशी पूर्ण महाराष्ट्रात इथे होत नाही, ती या नाशिक रोडमध्ये होते आणि ह्या जागेचा एक वेगळाच अनुभव आहे. इथं काम केल्यावर जाणवतं की या जागेमध्ये काय शक्ती येते. गेले काही वर्षांपासून या मुंबईतून आम्ही सर्व कलाकार मंडळी या नाशिक रोडमध्ये शिवजयंतीसाठी, शिवजन्मोत्सवाच्या या सजावटीसाठी येत असतो. गेल्या 2 वर्षापूर्वी असाच एक लाल किल्ल्याची प्रतिकृती होती. धर्मवीर पिक्चर रिलीज झाल्यानंतरची त्यामधील जी तुळजाभवानी होती त्या तुळजाभवानीची प्रतिकृतीसुद्धा महाराजांच्या मागे भवानीचा आशीर्वाद म्हणून असा भव्य देखावा उभा केला होता. मागच्या वर्षीची सिंदखेड राजा येथील जिजाऊ स्मारक आम्ही उभारलं होतं आणि यावर्षी देखील असंच काहीतरी भव्य दिव्य घेऊन येतोय, ते म्हणजे शिवशंभो भोलेनाथाची 30 फुटाची भव्य मूर्ती. आणि लवकरच या भव्य देखाव्याला आपण सर्वजण नाशिककर साक्षीदार असणार आहेत. धन्यवाद. रूप शिवराय, रुद्र रूप शिवराय, डमरूचा तणत्कार शिवराय हे. महारुद्र शिवराय, शिवरुद्र शिवराय, शक्तिरुद्र शिवराय, शिवराय हे. महाकाल शिवराय, संहारक शिवराय, रणपती जगामधी शिवराय हे. महाराष्ट्रातल्या नंबर 1च्या शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या ठिकाणी शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड, जिल रोड या शिवजन्मोत्सवाचा मागील कित्येक वर्षांपासून यशस्वीरित्या सोहळा साजरीकरण होत आहे. आणि हे सोहळा साजरीकरण होत आहे ते म्हणजे पोलीस प्रशासनाच्या कायदा सुव्यवस्था राखण्यामुळेच. तर आत्ता आपल्यासोबत आहेत नाशिकच्या पोलीस कमिशनर पदावरती असणारे संदीप कर्णिक साहेब आणि त्यांना आपण विचारूयात की नाशिक रोड शिवजन्मोत्सव सोहळा समितीचा हा शिवजन्मोत्सव त्यांना कसा वाटतो. सर्वप्रथम सर्व शिवभक्तांना माझा जय जिजाऊ, जय शिवराय. शिवजन्मोत्सव सोहळा समिती नाशिक रोड, जेल रोड मागच्या 2 वर्षाच्या उत्सवांपासून माझा अनुभव आहे. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने म्हणजे एक आदर्श पद्धतीने ते शिवजन्मोत्सव साजरा करतात आणि अशा प्रकारचा आदर्श मला वाटते नाशिकमध्ये आणि महाराष्ट्रात इतरत्र सर्वांनीच घेण्याची गरज आहे. त्या ज्या शिस्तबद्ध पद्धतीने आणि ज्या प्रकारे त्यांचे सर्व व्हॉलेंटियर्स असतील, समितीचे सर्व पदाधिकारी असतील, हे ज्या प्रकारे हा सर्व पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून हा सर्व बंदोबस्त पार पाडतात. सर्व येणाऱ्या जे भाविक फॅमिलीज आहेत किंवा महिला आहेत त्यांना ज्या प्रकारे योग्य प्रकारे सुरक्षित त्यांची काळजी घेतली जाते त्याबद्दल मी सर्व समितीचे आभार पण मानतो आणि सर्व नाशिककरांना पण आणि समितीच्या सर्वांना शिवजन्मोत्सवाच्या खूप शुभेच्छा. छत्रपती शिवाजी महाराज स्वतः म्हणालेत, आम्ही तुम्हास वडील मस्तकी असता चिंता कोणे गोष्टीची, आज उद्योग करून आम्हासही पराक्रमाचे तमासे दाखविणे. शिवछत्रपतींच्या इतिहास साक्षी असलेल्या या अजरामर उद्गारांना शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोडने सत्यातच उतरवलंय.
भव्य मिरवणुका, हेलिकॉप्टरने होणारी पुष्पवृष्टी, दरवर्षी नवीन देखाव्यांचे विशाल मंच अशा या विश्वविक्रमी पराक्रमांनी शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोडने असंख्य शिवप्रेमींच्या मनावर राज्य केलंय आणि हा पराक्रमाचा तमाशा जगभरात विख्यात करून शिवजन्मोत्सव समिती नाशिक रोड जेल रोडचा शिवजन्मोत्सव सोहळा ठरलाय महाराष्ट्रातला नंबर 1चा शिवजन्मोत्सव सोहळा.